देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली। हे अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरे करतो आहोत। त्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदींनी संपूर्ण देशाला हे आवाहन केलं की हर घर तिरंगा, प्रत्येक घरावर तिरंगा लागला पाहिजे। त्या निमित्ताने तिरंगा लावण्यासंबंधीची जी आचारसंहिता आहे ती थोडी शिथिल पण केली गेली की 15 ऑगस्टला तिरंगा लावला पाहिजे असं नाही, तो 13, 14, 15 लावता येईल। तो लावताना तो सकाळी इतक्या वाजता लावावा, इतक्या वाजता उतरावा, असे सगळे जे त्याची जी आचारसंहिता आहे ती शिथिल केली गेली, कारण सर्वसामान्य माणसाला अभिमानाने तिरंगा आपल्या घरावर लावता येईल। त्याच कार्यक्रमाच्या अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने हा एक अभिनव उपक्रम केला की काही लाख तरुणींनी या विद्यापीठाच्या परिसरातल्या तरुणींनी आपल्या हातामध्ये तिरंगा घेऊन आपला फोटो काढावा आणि तो अपलोड करावा। त्याच्यातून एक मोठा विक्रम होईल, ज्याची नोंद ग्रीनिज बुकामध्ये होईल। अशा उपक्रमाची सुरुवात आज राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींच्या हस्ते होते। व्यासपीठावर उपस्थित माननीय देवेंद्रजी, या विद्यापीठाचे कुलगुरू कारभारी काळे, उपकुलगुरू डॉक्टर सोनवणे, या संपूर्ण उपक्रमासाठी ज्यांनी कल्पना मांडली, महानगरपालिकेच्या मागे लागून 5 लाख तिरंगे ज्यांनी मिळवले, असे या विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काउन्सिलचे मेंबर राजेशजी पांडे, व्यासपीठावर उपस्थित विद्यापीठाचे सर्व पदाधिकारी आणि इथे उपस्थित मोठ्या संख्येने विद्यार्थी बंधू भगिनी, प्राध्यापक बंधू भगिनी आणि जवळजवळ विद्यापीठाच्या परिघामध्ये येणारे सगळ्या कॉलेजेसमध्ये हा कार्यक्रम लाईव्ह अटेंड करणारे विद्यार्थी विद्यार्थिनी, प्राध्यापक बंधू भगिनी, आपण सगळ्यांनी हे अनुभवलं की तिरंगा आपल्या हातामध्ये आल्यानंतर आपल्या मनामध्ये काय भावना निर्माण होते। आणि हाच प्रयत्न माननीय मोदीजींचा आहे की प्रामुख्याने स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही ही जाणीव सर्वसामान्य माणसामध्ये, सर्वसामान्य तरुणामध्ये राहावी की हे स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांनी परिश्रम घेतलेले आहेत, हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान केलेलं आहे। मोठी यादी आहे प्रास्ताविकामध्ये, त्यातल्या काही नावांचा राजेशने उल्लेख केला आणि आपण सगळेजण हा इतिहास केवळ वाचतो नाही तर तो जगतो, तो इतिहास आपल्या मनामध्ये जपतो आपण। आणि त्यामुळे 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही ही जाणीव सगळ्यांच्या मनामध्ये असावी, याचा एक प्रातिनिधिक, एक माध्यम लागतं, त्याचा हा प्रयत्न आहे। बसल्या बसल्या माझ्या डोक्यामध्ये एक रूपक आलं की ज्यावेळेला आपण देवळामध्ये जातो त्यावेळेला बाहेर दुकानावर असतात ते पेढे असतात आणि ते देवळात गेल्यानंतर प्रसाद होतात। पेढे देताना आपण म्हणतो पेढे दे, आणि प्रसाद देताना म्हणतो की हा प्रसाद। तर एका मिनिटामध्ये पेढ्याचा प्रसाद होतो। तसं एरवी खरं म्हणजे एक कापड, पण त्या कापडाचा तिरंगा झाला की त्यातून छाती फुलते हातामध्ये घेतल्यानंतर, हा माझ्या देशाचा तिरंगा आहे। असं त्या तिरंग्याचं महत्त्व आहे। ते तिरंग्याचं महत्त्व प्रामुख्याने जी 18 ते 25 या वयोगटातली पिढी आहे त्यांना छत्रपती शिवाजी महाराज किती माहिती आहेत, त्यांना आता ज्यांनी शिरीष मेहतांचा उल्लेख केला, बाबूगणींचा उल्लेख अनेक वेळेला येतो, पण असे बारीक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर माहिती आहेत, पण त्यांच्या क्रांतिकारी मार्गाला अवलंब करणारे क्रांतिसिंह नाना पाटील कोणाला किती जणांना माहिती आहेत की त्यांनी अक्षरशः प्रति सरकार निर्माण केलं होतं, पत्री सरकार त्याला म्हणायचं। हे कधी कळणार? आणि ते कळण्याचा हा सगळा उपक्रम आहे, केवळ तिरंगा फडकवण्याचा नाही। आणि त्यामुळे मी विद्यापीठाचं खूप मनापासून अभिनंदन करेन। विद्यापीठ नेहमीच प्रत्येक गोष्ट नवीन करत असते, विक्रम करण्यासाठी करत असते, पण त्यातला भाव पण पोचवत असते। विक्रमी झाला, परंतु हा भाव पोचला की आगामी काळामध्ये देशासाठी मरण्याची फार आवश्यकता आहे असं मला वाटत नाही, परंतु देशासाठी जगण्याची आवश्यकता आहे, चांगलं जगण्याची आवश्यकता। त्या काळात असं म्हटलं गेलं की देशासाठी मरा, आणि मग लोकांनी गोळ्या छातीवर झेलल्या। ती वेळ आली तर आपण तयार पण असू, परंतु आता देशासाठी जगण्याची, चांगलं जगण्याची आवश्यकता आहे की ज्या जगण्यामधून मोदीजी जो प्रयत्न करतायत की ह्या देशाची मान उंचवावी। हा देश हा वसाहतवादी देश नाहीये, मान उंचावण्यामध्ये हा प्रयत्न नाही की इसको लो उसको लो,
आणि मग करता करता भौगोलिक क्षेत्र वाढवण्याची कल्पना नाही. तर मान उंचावताना, समर्थ होत असताना इतरांना मोठे करण्यात आमचा सहयोग काय असू शकतो. म्हणजे मध्यंतरी माझ्या संपर्कातल्या एक इन्कम टॅक्स कमिशनर फार मोठ्या लेवलच्या, त्यांना मी विचारलं की आज सध्या पोस्टिंग कुठे आहे. ते म्हणाले मला 10 अविकसित देशाचं टॅक्स डिझायनिंग करण्याचं काम दिलं. त्या 10 अविकसित देशामध्ये टॅक्स आम्ही डिझाईन करून देणार. ही भारताची कल्पना आहे, ही समर्थ भारताची कल्पना आहे. तर त्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करतात. विद्यापीठाचे खूप खूप अभिनंदन आणि या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपल्या सगळ्यांना खूप शुभेच्छा. धन्यवाद दादा. दादा मनापासून आभार. ज्यांच्या असण्याने आणि ज्यांच्या भाषणाने कायम स्फूर्ती येते असे महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या जोशपूर्ण वाणीने आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करावं. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. क्रांतीचे महासूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्यांच्या नावानं हे विद्यापीठ ओळखलं जातं त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना या ठिकाणी नमन करतो. आजच्या या अतिशय ऐतिहासिक अशा कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित राज्याच्या मंत्रिमंडळातील माझे सहकारी माननीय चंद्रकांत दादा पाटील, आपले कुलगुरू कारभारी काळे सर, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित दादा म्हणाले ते खरं आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जी पिढी होती ती राजज्ञानामध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही पुढे जातो. ज्या प्रकारे स्टार्टअप्सच्या माध्यमातून आम्ही फर्स्ट जनरेशन ऑन्टरप्रेन्युअर हे युनिकॉर्न्स तयार करतायत, ज्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची संशोधनं आपल्याकडे होत आहेत, ज्या प्रकारे इनोव्हेशनच्या माध्यमातून मार्केटमधलं डिस्रप्शन आपण तयार करतो आहोत, आज जग देखील अचंबित आहे. आणि जगालाही वाटतं की भारताची ही जी पिढी आहे आणि येणारी जी पिढी आहे ही जगाच्या पुढे एक आदर्शवत अशा प्रकारचं समाज रचना व्यवस्था तयार करू शकते आणि जगाला विकासाकडे घेऊन जाऊ शकते. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये या पिढीला घडवताना त्यांची नाळ ही राष्ट्राशी जुडली पाहिजे. आणि म्हणून भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने माननीय पंतप्रधानांनी अमृत महोत्सवाची जी संकल्पना मांडली, यापूर्वी अमृत महोत्सव किंवा एखादा हीरक महोत्सव, एखादा सुवर्ण महोत्सव हा ज्यावेळी व्हायचा त्यावेळी तो सरकारी कार्यक्रम असायचा. सरकारमधले विभाग तो करायचे आणि त्यातले काही लोक सहभागी व्हायचे, पण बृहत समाजाचा त्याच्याशी संबंध नव्हता. मात्र यावेळी त्याची रचना अशी केली गेली की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सरकारचा नाही आहे, तो समाजाचा आहे, तो भारताचा आहे, प्रत्येक भारतीयाचा आहे. प्रत्येक भारतीयाला त्याच्याशी जोडून घेतलं पाहिजे. आणि मग आमचं प्रतीक काय आहे, आमच्या अभिमानाचं स्वाभिमानाचं प्रतीक काय आहे? आमच्या अभिमानाचं आणि स्वाभिमानाचं प्रतीक आमचा तिरंगा आहे. आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्वराज्याचं प्रतीक, छत्रपतींची जी भगवी पताका होती ते स्वराज्याचं प्रतीक होतं. आणि ती भगवी पताका ही हातामध्ये घेऊन ज्यावेळी आमचे सगळे मावळे मैदानात उतरायचे त्यावेळी स्वराज्याचं प्रतीक त्यांच्या मनामध्ये काय असायचं? एखादा किल्ला नाही तर माझ्या या भगव्या पताकेचा अपमान होऊ देणार नाही, ही खाली पडू देणार नाही. मी युद्ध जिंकल्यानंतर त्या किल्ल्यावर माझी भगवी पताका ज्यावेळी त्या ठिकाणी फडकवेन त्याच दिवशी तो किल्ला स्वराज्याचा किल्ला होईल. म्हणजे एखाद्या झेंड्याचं महत्त्व, त्याच्याकरता जीव देण्याकरता लोक तयार का असतात? कारण आपल्या स्वराज्याचं, आपल्या आत्मभानाचं, आपल्या आत्मतेजाचं
आणि आपल्या आत्मविश्वासाचं प्रतीक हे ती आपली पताका असते. आता स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये तोच आत्मभान, तेच आत्मतेज जे आपण पाहतो की आपल्या देशाचे सैनिक हे एखादी मॅच जिंकल्यानंतर तिरंगा फड, तर हा राष्ट्रभक्तीचा भाव हा आपल्या मनामध्ये सातत्याने त्या ठिकाणी तेवत राहायला पाहिजे. राष्ट्रभक्त देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाले. 100व्या वर्षी आम्ही काय करणार, पुढची 25 वर्षाचा आमचा मार्ग का, या जागतिक रेकॉर्ड करता मला बोलवलं त्याबद्दल आपले आभार मानतो. पुढच्या वेळी पुन्हा रेकॉर्ड केला आणि मी कुठल्याही पदावर असलो तरी मी येईल, त्याची काळजी करू नका, हे या ठिकाणी निश्चितपणे सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.